नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही सर्व? आज आहे माझ्या वेट लॉस चॅलेंजचा दुसरा दिवस. सकाळी उठून सर्वात पहिले मी गोमूत्र अर्क घेतलं उपाशी पोटी आणि ते मी डायल्यूट करून पिते. त्याच्या अर्धा तासाने मी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस घेतला आणि तो सुद्धा मी डायल्यूट करून घेते. आणि ह्याचे खूप जास्त फायदे आहेत. ॲलोवेरा आणि तुम्हाला आवळ्याचे फायदे तर माहितीच असतील, जसं की स्किनसाठी, हेअरसाठी, नखांसाठी. आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास ह्याच्यामुळे होत नाही आणि मी म्हणूनच डाएटमध्ये हे इन्क्लूड केलेलं आहे. तसंच गोमूत्र अर्क वेट लॉससाठी अतिशय गुणकारी आहे. त्यांनी बॉडी डिटॉक्ससुद्धा होते आणि असे अनेक फायदे आहेत जे मी तुम्हाला कॅप्शनमध्ये नक्की सांगेन, तर कॅप्शन तुम्ही नक्की वाचा. आणि हे सगळं झाल्यानंतर अर्ध्या तासाने मी नाश्त्याला सुरुवात केली. नाश्त्याला मी खाल्ली 2 अंडी, त्याच्यावर थोडंसं मीठ आणि मसाला टाकलेला होता. दुपारच्या जेवणामध्ये ना मी डाळीचे पराठे केलेले होते, म्हणजे आपली जी लेफ्ट ओव्हर डाळ असते त्याचे मी पराठे बनवले आणि सोबत मी थोडीशी भाजी घेतलेली होती. संध्याकाळी मस्त लिंबू सरबत घेतलं, त्याच्यामध्ये स्टिविया टाकलेली होती. रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा मी डाळीचे 2 पराठे घेतलेले होते. थोडंसं मी लोणचं घेतलेलं होतं आणि मिरची घेतलेली होती तोंडी लावायला. आणि मी जसं की तुम्हाला काल सांगितलेलं होतं, मी कॅलरी काउंट करते, तर ते कसं करते हे मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेन. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.